फेरोडी सोसायटीने दंड थोपाटले, अंजिरेड्डींच्या आरोपींना दस्तऐवजाद्वारे सडेतोड उत्तर. ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने अंजुरेड्डी यांनी प्रसारमाध्यमातून केलेले आरोप फेटाळून लावत सडेतोड उत्तर दिले. संस्थेनं भूखंड हस्तांतरण, आर्थिक व्यवहार, देखभाल निधी, अनधिकृत बांधकाम, न्यायालयीन प्रक्रिया आणि MIDC शुल्कासंदर्भातील कथित अनियमिततेबाबत रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप करत गेल्या 2 दशकांपासून 22 लघुउद्योजक सभासदांना न्यायासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा दावा केलाय. तसंच संबंधित भूखंडाबाबत कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचं आवाहन देखील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार स्थापनेपासून आर्थिक व्यवहार, न्यायालयीन प्रक्रिया, देखभाल निधी आणि MIDC हस्तांतरण शुल्काबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सोसायटीच्या म्हणण्यानुसार फेरोडी लिमिटेड, SS इंडस्ट्रीज आणि अंजिरेड्डी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार MIDC भूखंडावर औद्योगिक गाळे उभारून सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. कंपनीनं हस्तांतरण शुल्क संस्था भरणार असल्याचा ठराव केला होता. मात्र सभासदांकडून हस्तांतरण शुल्कासाठी रक्कम घेतल्यानंतर ती नियमानुसार MIDC कडे जमा करण्यात आली नसल्याचं संस्थेनं स्पष्ट केले. श्रीनगर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाचा हवाला देत अपेक्षित रकमेपेक्षा अधिक वसुली झाल्याचा, तसंच देखभाल निधीतील 31.8083 लाख रुपयांचा हिशोब अद्याप न दिल्याचा आरोप सोसायटीनं केला आहे. वीज पुरवठ्यासाठी 22 सभासदांनी स्वतःच्या खर्चातून सुमारे 22 लाख रुपये खर्च करून ट्रान्सफॉर्मर बसवल्याचा दावाही करण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरसेवक प्रकाश शिंदे आणि समाजसेवक संजय घाडेगावकर यांचा संस्थेच्या कारभाराशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करत संबंधित भूखंडाबाबत कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर पडताळणी करण्याचं आवाहन फेरोडी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. काय मत आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे न्याय हवा? आमची लढत 18-20 वर्षापासून चालू आहे. तर या भूखंडावर जर सर्व मान्य असेल तर आमचे गाळे आमच्या नावावर का करून देत नाही? MIDCचा हस्तांतरण शुल्क आम्ही भरायला तयार आहोत. आमच्याकडनं घ्या आणि रेग्युलराईज करा आणि गाळे आमच्या नावावर करा MIDCनी. आमचा प्रश्न, महानगरपालिका आत्ता आमच्या या भूखंडावर त्यांनी नोटीस पाठवली. त्याच्या अगोदर तर आमची लढाई, आमचा वादविवाद श्री अंजिरेड्डी बरोबर होता. तर त्यांनी याचं समाधान केलं पाहिजे होतं. फारसा वेळ गेला आणि त्याच्यात त्यांनी जर निर्णय घेतला असता तर आज ही समस्या उपस्थित झाली नसती. परंतु अंजिरेड्डींचं असं म्हणणं देखील आहे की हा भूखंड जो आहे महानगरपालिकेला क्लस्टरमध्ये गेलाय, त्यामुळे महानगरपालिका आणि गाळेधारक यांनी आमच्यामध्ये तो मुद्दा सॉल्व्ह करावा. तुमचं काय मत आहे? अगोदर जो पहिला प्रश्न आहे की अंजिरेड्डीने आमच्या नावावर तरी करावा. आता मालक कोण आहे? अंजिरेड्डी. आम्ही सोसायटी फेरोडी इंडस्ट्रियल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीला हा जेवढा भूखंड आहे ते सोसायटीच्या नावावर आहे. सोसायटीच्या नावावर आहे. तर सोसायटीला जर खाली वॅकेट करायचं असेल, तिकडे क्लस्टर बांधायचं असेल तर त्यांनी आमच्याशी बोलून परमिशन घ्यावी लागते. आम्ही सहकारी निबंधक यांच्याशी बोलून आम्ही त्याच्याशी काय निर्णय घ्यायचा ते आम्ही करून घेतला असता. पण अजूनपर्यंत काही आम्हाला फक्त 48 तासात तोडायची डिमॉलिशनची नोटीस आली होती. त्याच्यानंतर आम्हाला कुठलाही पत्र व्यवहार नाही. नोटीसी नंतर आपण कोर्टात गेलात का? स्टे मिळाला आहे? रेड्डीवर आमचे केस चालूच आहे.